नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आईन्स्टाईनचं एक विधान आहे, वक्तव्य आहे की तोच तोच मूर्खपणा परत परत करायचा आणि काहीतरी वेगळा परिणाम साध्य होईल याची प्रतीक्षा करत बसायचं, यासारखा दुसरा मूर्खपणा नाही, असं आईन्स्टाईन म्हणतो. आणि काँग्रेस पक्षाच्या बाबतीत आईन्स्टाईनचं हे वक्तव्य जे आहे हे अगदी शास्त्रोक्त ठरतं. कारण आपण गेल्या साधारण 12-15 वर्षामध्ये, आणि नेमकं सांगायचं तर राहुल गांधी हळूहळू करत काँग्रेसचं नेतृत्व आपल्याकडे घेत गेले. त्या सगळ्या घटनाक्रमाकडे गेल्या 15-20 वर्षामध्ये आपण बारकाईने बघितलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक वेळेला एक नवा मूर्खपणा केला जातो, पण तो नवा नसतो. आधीच्या मूर्खपणाची पुनरावृत्ती केलेली असते आणि यावेळेला तरी काहीतरी वेगळं घडतं का बघू, तर ते वेगळं काही घडत नाही. असं घडत 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 आज काँग्रेस ही मोजून 2 ते 3 राज्यामध्ये शिल्लक उरलेली आहे. हिमाचल प्रदेश, त्याच्यानंतर तेलंगणा आणि कर्नाटक या 3 राज्यामध्ये काँग्रेसचे स्वबळावर मुख्यमंत्री आहेत. आणि आत्ताच्या निवडणुकीत केरळमध्ये जे सत्तांतर झालं त्यामुळे डाव्या आघाडीकडून काँग्रेसकडे सत्ता आली आणि त्याचा मुख्यमंत्री सतीशन हे काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे देशात आता 4 ठिकाणी काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. त्यापैकी 3 ठिकाणी काँग्रेसचं स्वबळावर सरकार आहे आणि एका ठिकाणी काँग्रेसचं मित्र पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार आहे. यापैकी केरळची गोष्ट तुम्ही घेतलीत तर केरळमध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचा आहे, पण तो काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाने हायकमांडने ठरवलेला मुख्यमंत्री नाहीये किंवा केरळमधल्या काँग्रेसच्या आमदारांनी निवडलेला नेता नाही. काँग्रेस गटाचा आमदारांचा नेता म्हणून सतीशन हे मुख्यमंत्री झालेले, पण त्यांची गटाचा नेता, काँग्रेसचा नेता मुख्यमंत्री म्हणून निवड करणाऱ्या पक्षाचं नाव आहे इंडियन युनियन मुस्लिम लीग. कारण जे आता 4 मेला निकाल लागले त्यामध्ये केरळात काँग्रेसचे जे आमदार निवडून आले त्या आमदारांनी आपला नेता म्हणून सतीशन यांना प्राधान्य दिलं नव्हतं. काँग्रेसच्या आमदारांनी केसी वेणुगोपाळ जे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत त्यांची आपला नेता म्हणून निवड केलेली होती किंवा प्राधान्य दाखवलं होतं. आणि अर्थातच केसी वेणुगोपाळ हे राहुल गांधी यांचे लाडके सहकारी आहेत. देशाच्या कुठल्याही राज्यामध्ये निवडणुकांच्या तिकीट वाटपापासून नेता निवडीपर्यंत राहुल गांधी म्हणजेच केसी वेणुगोपाळ यांची आवड असं समजलं जातं. पण त्याच आपल्या लाडक्या सहकार्याला राहुल गांधी केरळचा मुख्यमंत्री करू शकले नाहीत. आपल्या ह्या लाडक्याला केरळच्या मुख्यमंत्रीपदी बसवायचं एवढ्याच उद्देशाने राहुल गांधी केरळमध्ये निवडणूक लढवतायत असं म्हटलं जात होतं. पण प्रत्यक्षात जेव्हा निवडणुका संपल्या आणि 10 वर्षानंतर डाव्या आघाडीची सत्ता खालसा झाली, ज्या युडीएफ आघाडीची सत्ता आलेली आहे त्यामध्ये 1 नंबरचा पक्ष काँग्रेस आहे, पण 2 नंबरचा पक्ष इंडियन युनियन मुस्लिम लीग आहे. आणि त्या इंडियन मुस्लिम लीगने हट्ट केला की कुठल्याही परिस्थितीत वेणुगोपाळ मुख्यमंत्री होता कामा नये, आम्हाला काँग्रेसचाच मुख्यमंत्री हवाय, पण तो सतीशन झाला पाहिजे. थोडक्यात सतीशन ही निवड राहुल गांधींची नाहीये, पण ती त्यांना पत्करावी लागली आणि आपल्या लाडक्या वेणुगोपालला परत दिल्लीत डांबून ठेवणं राहुल गांधींना बाहेर भाग झालं. आता इथे असंही सांगितलं जातं की ज्या वायनाड मधून राहुल गांधी 2019च्या पराभवानंतर लोकसभेत पोहोचले आणि तीच जागा त्यांनी 2024 मध्ये परत जिंकली होते, पण रायबरेली आणि
वायनाड या दोन्ही ठिकाणी जिंकलेले राहुल गांधी यांनी रायबरेलीला प्राधान्य दिलं. रायबरेली हा मतदारसंघ ठेवला आणि वायनाड सोडला. तेव्हा त्यांनी आपल्या वायनाडच्या मतदारसंघाला कायम आपल्या कब्जात राखण्यासाठी आपली धाकटी भगिनी प्रियंका वाड्रा यांना वायनाड मधून लोकसभेवर निवडणुकीसाठी पोटनिवडणूक उभं केलं. आणि त्याचा परिणाम आज असा झालाय की वायनाड हा प्रियंका वाड्रा यांचा बालेकिल्ला झालेला आहे. पण वायनाड मध्ये सुद्धा काँग्रेस स्वबळावर निवडून येऊ शकत नाही. वायनाड हा काँग्रेसपेक्षा मुस्लिम लीगचा बालेकिल्ला आहे. 2019 मध्ये राहुल गांधी यांना वायनाड म्हणून परत निवडून आणायचं लोकसभेवर, यासाठी जे उभं करण्यात आलं होतं त्यासाठी थॉमस नावाचे जे काँग्रेसचे राज्यसभेतले सभापती होते त्यांना राज्यसभेचं तिकीट नाकारण्यात आलं आणि ते मुस्लिम लीगला देण्यात आलं. आणि बदल्यात वायनाड हा मतदारसंघ काँग्रेसने राहुल गांधींसाठी राखीव केला. कारण अमेठीमध्ये आपला पराभव होणार याची राहुल गांधींना खात्री वाटत होती, म्हणूनच त्यांनी दुसरा एक मतदारसंघ वायनाड निवडला होता. आणि आता वायनाड मध्ये आपल्यासाठी जागा राखीव राहायची तर मुस्लिम लीगच्या तालावर नाचणं काँग्रेसला भाग झालेलं आहे आणि परिणाम त्याची किंमत मोजावी लागते. वेणुगोपाल हा राहुल गांधींचा आणि केरळच्या काँग्रेस आमदारांचा चॉईस असला तरी ती जागा मुस्लिम लीगला हवी, म्हणून मुख्यमंत्री उमेदवार हा मुस्लिम लीगच्या इच्छेनुसार निवडला गेला. आणि अर्थातच मुस्लिम लीगला खुश ठेवलं तर आपली वायनाडची खासदारकी टिकेल, म्हणून प्रियंका वाड्रा यांनी आपलं वजन मुस्लिम लीगच्या पारड्यात पर्यायाने सतीशंच्या पारड्यात टाकलं होतं. त्यामुळे एक प्रकारे सतीशन यांना मुख्यमंत्री करताना राहुल गांधींना बॅकफूटवर जावं लागलं आणि फ्रंट फूटवर प्रियंका वाड्रा खेळल्या. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की हळूहळू करत आपण मनमानी करू काँग्रेस पक्षामध्ये आणि भारतीय राजकारणामध्ये सुद्धा आपण आपली मनमानी करत पंतप्रधान पदापर्यंत जाऊ. हा जो काय भ्रम राहुल गांधींचा होता तो फुगा फुटत चाललेला आहे, फुटत चाललेला. आणि वायनाडमध्ये किंवा केरळमध्ये आपल्या लाडक्याला मुख्यमंत्री करू न शकलेले राहुल गांधी यांना आता कर्नाटकात सुद्धा आणखीन एक पाऊल मागे यावं लागलं. गेल्या काही महिन्यांपासून कदाचित वर्षभर कर्नाटकमध्ये जे काँग्रेसचं स्वतःच्या बळावर असलेलं बहुमताचं सरकार आहे तिथे सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री होते. आणि ज्या वेळेला 2023 मध्ये त्या निवडणुका विधानसभेच्या झालेल्या होत्या त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केलं, तरी त्या जागेवर निवडणुका लढवण्यापासून आणि सगळी तयारी करण्यापासून डी.के. शिवकुमार यांचा दावा होता. डी.के. शिवकुमार यांनी निवडणुकीचा सगळा खर्च आणि साधनं उचलली एवढंच नाही तर ते त्यावेळेला कर्नाटक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष होते. आणि त्यामुळे बहुमताने सरकार आणलं तर आपली मुख्यमंत्री वर्णी लागेल अशी अपेक्षा आणि आशा डी.के. शिवकुमार यांना होती. पण एकदा बहुमत आलं की निर्णय हा हायकमांडकडे जातो आणि हायकमांडने आजपर्यंत मेहनत घेणाऱ्याला मुख्यमंत्री केला असं कधीच दिसलं नाही. आणि मग तडजोडीचे मार्ग शोधले जातात. यापूर्वी असं छत्तीसगडमध्ये झालं होतं. छत्तीसगडमध्ये के.पी. सिंगदेव काय अशा नावाचे एक काँग्रेस नेते आहेत, त्यांनी खूप मेहनत केली होती आणि त्यांना 2.5 वर्ष तुम्हाला आणि 2.5 वर्ष बघेल यांना अशी वाटणी करून तात्पुरती तडजोड करण्यात आली होती. पण छत्तीसगडचे पुढच्या निवडणुका येईपर्यंत बघेल यांनी साफ राजीनाम्याला नकार दिला आणि म्हणून छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या दुफडीने पुढच्या निवडणुकीत काँग्रेसला मातीमोल व्हावं लागलं.
राहुल गांधी तिथे सुद्धा ठामपणे भूपिंदर बघेल यांना बाजूला व्हा हे सांगायला धजावले नाही. जी गोष्ट छत्तीसगडची होती तीच तुमच्या मध्य प्रदेशची होती. मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या विरोधात दिग्विजय सिंग आणि कमलनाथ यांनी हातमिळवणी केली होती आणि त्यांनी खड्यासारखं ज्योतिरादित्य शिंदे यांना संपवण्याचे डावपेच खेळले. त्यामुळे चिडून ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये गेले. तीच गोष्ट राजस्थानची आहे. राजस्थानमध्ये 2013च्या दारुण पराभवानंतर 2018च्या दारुण पराभवानंतर सचिन पायलट यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी काँग्रेसची सोपवण्यात आली आणि तिथे त्यांनी अतिशय मेहनतीने 2018च्या निवडणुकीत किंवा असं काहीतरी, आता साल माझं चुकत असेल, पण सचिन पायलट यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रचंड मेहनत घेतली आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमतात आणलं. पण एकदा पक्ष बहुमतात आणल्यानंतर तिथले माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत हे पुढे सरसावले आणि त्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींना पटवलं आणि मुख्यमंत्री पद बळकावलं. पण तिथे सुद्धा अडीच वर्षाचा फॉर्म्युला दाखवण्यात आला, पण त्याचा उपयोग झाला नाही. आणि परत एकदा गेहलोत यांनी पक्षात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला साफ नकार दिला आणि सचिन पायलट यांना बंडाचा झेंडा उगारण्यापर्यंत कडेलोटावर नेले. अर्थात पायलट यांनी बगावत केली नाही, पण तिथे बेबनाव निर्माण झाला आणि विधानसभा निवडणुकीत अखेरीस काँग्रेसचा दारुण पराभव झाला. थोडक्यात राहुल गांधी हे आपला अधिकार हायकमांड म्हणून पाळतात, पण प्रत्यक्षात ते कुणावरही आपला निर्णय लादू शकलेले नाही. व्यक्तिगत पातळीवर गोष्ट वेगळी आहे, पण पक्षाच्या वतीने कठोर निर्णय घेण्याची क्षमता आणि पक्षाच्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर आपली हुकूमत सिद्ध करण्याची वेळ आली की राहुल गांधी बॅकफूटवर जातात. आणि त्यामुळेच वेगवेगळ्या राज्यांमध्ये तुम्हाला दिसेल की राहुल गांधी यांच्यामुळे काँग्रेस अधिकाधिक निवडणुका हरत गेली, पराभूत होत गेली. असो, आत्ता मुद्दा असा आहे की या वेळेला DK शिवकुमार हे हट्टाला पेटलेले आहेत की ज्या वेळेला कर्नाटकच्या निवडणुका जिंकल्या तेव्हा आपल्याला अडीच वर्षाचं आश्वासन देण्यात आलं होतं आणि आता 2.5 वर्ष सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पद उपभोगलेलं आहे आणि आता आपली कुठल्याही परिस्थितीत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागलीच पाहिजे. यासाठी आमदारांचे गट पाठवून वेगवेगळे प्रयास करून कुरघोडी करून शिवकुमार यांनी प्रयास केले, पण काही होत नव्हतं. आता बंगालच्या किंवा इतर निवडणुकांनंतर शिवकुमार यांनी परत एकदा उचल खाल्लेली आहे आणि त्यामुळे कर्नाटकात शेवटी राहुल गांधींनी सत्तांतराचा निर्णय घेतला असं म्हटलं जातं. मी जेव्हा बोलतोय तोपर्यंत सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिलेला नाही, पण अशा बातम्या आलेल्या आहेत की सिद्धरामय्या 1-2 दिवसात राजीनामा देतील आणि DK शिवकुमार मुख्यमंत्री होतील. पण हा सगळा कसरतीचा प्रयोग करून कर्नाटकात परत एकदा काँग्रेस निवडून येईल का, मला ते अशक्य वाटतं. याचं कारण काँग्रेसला भक्कम बहुमत मिळालं आणि अगदी अंतर्गत कुरघोड्या चालू असताना सुद्धा जवळजवळ 3 वर्षापेक्षा अधिक काळ काँग्रेस सत्तेत टिकून राहिलेली आहे. पण मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांच्यामध्ये ज्या लाथाळ्या चालू आहेत त्यामुळे कर्नाटकचा कारभार जवळजवळ बारगळलेला आहे. राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या लहरी स्वभावानुसार ज्या काही 5 गॅरंटी दिल्या त्यामध्ये सरकारची तिजोरी रिकामी झालेली आहे. असं म्हटलं जातं की कर्नाटकमध्ये गेल्या 2 वर्षात कुठल्याही विकास कामाचं टेंडर सुद्धा सिद्धरामय्या सरकार काढू शकलेलं नाही आणि टेंडर काढलंच
तर ते टेंडर भरायला कोणीही कंत्राटदार सुद्धा पुढे येत नाही. कारण लोकांना माहिती आहे, ठेकेदारांना माहिती आहे आणि अधिकाऱ्यांना माहिती आहे, टेंडर काढली आणि कामं सुरू केली तरीही त्या कामाचे पैसे भरण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसा उरलेला नाही. विकास कामाकडे संपूर्ण पाठ फिरवून सिद्धरामय्या सरकारने राहुल गांधींच्या हट्टासाठी ज्या काही गॅरंटी दिल्या होत्या त्याचे पैसे वाटता वाटता कर्नाटक सरकारची तिजोरी रिकामी केलेली आहे. आणि अशा परिस्थितीत परत एकदा विकासाचं कारण दाखवून काँग्रेस कर्नाटकची निवडणूक जिंकू शकणार नाहीये. पण तरी शिवकुमार यांना मुख्यमंत्री व्हायचे आणि सिद्धरामय्या जरी पाय उतार झाले तरी त्यांनी अशी व्यवस्था करून ठेवली की निवडणुका झाल्या तर शिवकुमार परत एकदा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होणार नाहीत एवढा कर्नाटकचा बट्ट्याबोळ करून टाकलेला आहे. त्यामुळे एक गोष्ट साफ आहे की जर सिद्धरामय्या पाय उतार झाले तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्नाटकात परत काँग्रेसला निवडून येऊ देणार नाहीत. जितक्या काड्या करता येतील, जितकं पक्षाचं नुकसान करता येईल तेवढं नुकसान सिद्धरामय्या नक्की करतील. आणि त्यामुळे आत्ता उर्वरित काळासाठी 1.5 वर्ष 2 वर्ष जी काय उरलीत त्यासाठी भले डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री होतील आणि कर्नाटक मधला तंटा संपून पक्ष एकजुटीने निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी राहुल गांधी बॅकफूटवर गेले असतील तरी ते कर्नाटकातलं सरकार आणि सत्ता वाचवू शकणार नाही. थोडक्यात ज्या 4 राज्यामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत त्यापैकी हिमाचल प्रदेश काँग्रेस हरणार याविषयी शंका मनात ठेवायचं कारण नाही. पण कर्नाटक जिथे चांगलं सरकार चालवून ती सत्ता टिकवता आली असती ती सुद्धा राहुल गांधी टिकवतील किंवा सिद्धरामय्या डी.के. शिवकुमार टिकवतील अशी शक्यता दिसत नाही. गेल्या 12-15 वर्षामध्ये एक गोष्ट साफ आहे, ही जिथे जिथे काँग्रेसला सत्ता मिळू शकली आहे ती सत्ता 5 वर्षानंतर काँग्रेस पक्ष टिकवू शकलेला नाही. तेलंगणात काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे पण तो परत पुढच्या निवडणुकीत निवडून येऊ शकेल अशी कुठलीही खात्री नाही. कर्नाटक सरकार जात येत राहिलेलं आहे, हिमाचल जात येत राहिलेलं आहे आणि केरळमध्ये आघाडीचं सरकार आहे. थोडक्यात राहुल गांधी ज्या काय कसरती करतायत त्यातून काँग्रेसची पुनर्उभारणी होणं बिलकुल शक्य नाहीये. काँग्रेस संघटना म्हणून उभी राहिल्याशिवाय केंद्रीय सत्तेत येऊ शकणार नाही. सत्तेत येणं दूरची गोष्ट आहे. परत एकदा इतक्या 99 जागा सुद्धा पुढल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळतील असं आज कोणी छाती ठोकपणे म्हणू शकत नाही. 24च्या निवडणुकीत भाजपमधले आणि RSS मधले अंतर्गत जे वाद होते त्याचा फायदा काँग्रेसला आणि अन्य पक्षांना मिळाला म्हणून भाजपला 240 वर थांबावं लागलं. अन्यथा गेल्या वेळेलाच काँग्रेस 350च्या पुढे गेली असती. एक गोष्ट आहे की मुख्यमंत्री बदलला म्हणून काँग्रेसची कर्नाटकातली सत्ता टिकणं मला अवघड वाटतं आणि सिद्धरामय्या यांच्यासारखा माणूस जर मुख्यमंत्री पद गेलं तर उरलेल्या मुदतीत सुद्धा शिवकुमार हे मुख्यमंत्री म्हणून त्यांना सिद्धरामय्या टिकू देतील असं मला वाटत. त्यामुळे कर्नाटकात कदाचित मुदत संपण्यापूर्वी मध्यावधी निवडणुका घेण्याची पाळी आली तर आश्चर्य मानण्याचं कारण नाही. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.